नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये. आणि मित्रांनो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे द बॅबलॉन सिटी. जे पुस्तक आहे ना, द रिचेस्ट मॅन इन बॅबलॉन, त्यामधलीच ही गोष्ट आहे, द वॉल्स ऑफ द बॅबलॉन. तर मी ती स्टोरी तुम्हाला सांगतो. तर या स्टोरीमध्ये काय असतं, सुरुवात होते. सगळं बॅबलॉन हे एक शहर असतं, ते की खूप घडगंज श्रीमंत शहर असतं. लोक तिथे एकदम आरामात राहत असतात. तिथे व्यापार एकदम मोठ्या प्रमाणात सुरू असतो. मर्चंट लोकांची इथं लगबगच असते. सगळी बाजारपेठ, सोने, चांदी, नाणी आणि सर्व गोष्टी इथे असतात. तर मित्रांनो, हे रोजच्या प्रमाणे इथं बाजार सुरू असतो. आणि अचानक काय होतं, अचानक जोरात आवाज यायला लागतो. कुठून तरी तोफगोळा मारला जातोय, कुठून तरी लढाईचे आवाज यायला लागतोय, असा आक्रोश यायला लागतो. तर सगळे बाजारपेठमधले लोक घाबरतात. अरे आता काय झालं? बाजारपेठमधले दुकानदारांना तर घामच फुटतो. अरे बापरे, लुटाऱ्यांनी आता आक्रमण केलंय, आता आमचं काय होणार? तर मग तिथे सैन्य तर असतं बॅबलॉन सिटीमधलं. ते सैन्य सगळं सज्ज होतं. सगळं प्रोटेक्शनसाठी सगळं त्यांच्या ज्या प्रोव्हिजन्स असतात ते सगळं करून ठेवतात. मग तिथे एक नवीन मर्चंट असतो, त्याचं नवीन दुकान असतं. तो तर खूपच त्याची हालत खराब झालेली असते. तो बोलतो, माझं तर नवीनच दुकान आहे, आत्ताच लगेच लुटारी लोकांनी आता आक्रमण केलंय, आता तर माझं नुकसानच नुकसान. तर मग तो शिपाई त्याला काय बोलतो, बोलतो तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमचं रक्षण करू. ठीक आहे म्हटल्याप्रमाणे तो, तर त्याला काय बोलायचं होतं, तो मनातल्या मनात त्याने विचार केला, हा आता काय बोलतोय, पण काय कोणाचा भरोसा, काय झालं वगैरे. तर मग काय होतं, लढाई तर सुरू असते, एकदम घमासान युद्ध सुरू होतो, घमासान युद्ध. आणि मित्रांनो, काय असतं, ह्या बॅबलॉन सिटीला एक वॉल असते. दी वॉल्स ऑफ दी बॅबलॉन म्हणजे ते वॉल एकदम मजबूत बनवलेली एकदम वॉल असते, एकदम मजबूत. तर जे आक्रमण करणारे आहेत ते लोक खूप प्रयत्न करतात, खूप तोफगोळे मारतात, खूप काही काही वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. बट तरी त्यांना काय, ते वॉल भेदून आतमध्ये, शहराच्या आतमध्ये काही येताच येत नव्हतं. तर ते लोक खूप प्रयत्न करतात. जवळजवळ 3 आठवडे हे युद्ध चालतं. पण स्टील तरी त्यांना ते दरवाजा भेटत नाही, की दरवाजा कुठून फोडू किंवा भिंत कशी फोडू आणि आतमध्ये कसं घुसू. तर शेवटी ते सैन्य थकून जातं. थकून जाऊन त्यांचं सर्व जे सैनिक असतात ते सुद्धा मारले गेले. मोस्ट ऑफ द सैनिक मारले जातात. आणि त्यांना खायला प्यायला पण काही राहिलेलं नसतं, त्यामुळे तसेही ते डबगळीस आलेले असतात. मग आतमधून सुद्धा मारा सुरूच असतो. आतमधून सुद्धा जे बॅबलॉनचे रक्षक आहेत ते सुद्धा आतमधून तोफगोळे मारतायत, आतमधून काहीतरी प्रयत्न करतायत. मग सगळं हे लोक सुरू सुरू असतं, पण बाहेरून लोकांना काय ते बॉल फोडून आतमध्ये येता येत नाही. तर मित्रांनो, सगळं गोष्ट ना सगळी शांत होते, अशी एकदम सगळीकडे अशी किर शांतता पसरते. आणि मग लोक हळूहळू हळूहळू बाहेर यायला लागतात, काय झालं काय झालं बघायला. तर मग जो एक मेन टावर असतो बॅबलॉन सिटीमधला, तिथे दीप प्रज्वलित केला जातो. आणि मग तिथून स्मोक यायला लागतो. आणि मग सर्वजण बाहेर निघतात आणि घंटा वाजायला लागतात. आणि घंटा वाजल्यानंतर लोकांना समजतं की बाबा आपली जीत झाली. मग सगळे लोक एकदम तेव्हा निश्चिंत होतात. आणि ते लोक सगळे मजा करायला, अरे बाबा बरं झालं आपण वाचलो वाचलो. आणि मग त्यानंतर मग सगळे एकदम असं रिस्क एकदम, कशी आपल्या डोक्यावरचं टेन्शन गेलं त्याप्रमाणे एकदम शांत मस्त, एकदम बाबा देवाकडे प्रार्थना करतात, बरं झालं देवा आम्हाला तू वाचवलं. बरोबर आहे, देवानेच वाचवलंय सर्वांना. बट अजून एक गोष्ट होती त्यांना वाचवण्यामध्ये, ती म्हणजे त्या शहराला जे भिंत बनवलेली होती, त्या भिंतीने त्यांचं खूप काम केलं. ती भिंतच नसती तर शत्रू डायरेक्ट आतमध्ये आला असता. शत्रू आतमध्ये आला असता, सगळं लूटमार केली असते, सगळं त्यांना राज्यच जिंकलं असतं. मग तो गुलामच बनवून गेला असता. मग मित्रांनो, मॉरल ऑफ द स्टोरी, आपल्याला जी वॉल आहे बॅबलॉनमध्ये, जी वॉल आहे ती आपल्याला शिकवते की आपल्याकडे पण काहीतरी रिस्क मॅनेजमेंट टूल पाहिजे. अशी अनएक्सपेक्टेड थिंग आपल्यासोबत पण काही घडली, असं करून काही लढाई करायला नाही येणार. बट स्टील आपले जे नवीन गोष्ट आहेत, आता कोणी ॲक्सिडेंट झाला किंवा व्हॉट एव्हर, जे पण अनएक्सपेक्टेड व्हावं असं कोणाला वाटत नाही, बट ते अनएक्सपेक्टेड आहे, ते कधीही होऊ शकतं. मग अशा गोष्टींसाठी वाचून राहण्यासाठी आपल्याकडे प्रोव्हिजन्स पाहिजे. ते म्हणजे आपल्याकडे इन्शुरन्स पाहिजे, आपला लाईफ इन्शुरन्स पाहिजे, आपला स्वतःचा कवर पाहिजे. बाबा आपल्याला काय झालं, आपल्या पाठी आपले जे आहेत त्यांच्यासाठी आपला कवर पाहिजे लाईफ. सोबत आपला हेल्थ इन्शुरन्स पाहिजे.
आपलं काही झालं तर ते एक प्रोटेक्शन रिस्क मॅनेजमेंट टूल म्हणून. आणि सोबत आपल्याकडे मित्रांनो एक एमर्जन्सी फंड पाहिजे. नाही बोलता बोलता आपण जितकी मंथली अर्निंग करतो त्याच्या 3 ते 4 गुणा तरी आपल्याकडे तो लिक्विड फंड पाहिजे, जो की आपल्याला कधी पण यूज करता येईल एमर्जन्सीमध्ये. तर मित्रांनो हेच मॉरल ऑफ द स्टोरी आहे त्या आपल्याला त्या बुकमधून ते शिकवतं, त्या स्टोरीमधून, की मित्रांनो असं जर अचानक काही झालं तर ही गोष्ट आपल्याला कशी वाचवू शकते. एक रिस्क मॅनेजमेंट टूल आपल्याकडे नेहमी असावं, ते म्हणजे आपले इन्शुरन्स असावा, आपले जे प्रोटेक्शन आहे ते सर्व गोष्टी असाव्यात. हेच आपल्याला या गोष्टीमधून शिकायला भेटतं. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या चॅनल शेअर करा, आपल्या व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.